जुलै 2025 रोजी नांदेडचे संत बाबा बलविंदर सिंगजी आणि संपूर्ण शीख समाज आणि गुरुद्वारा बचाव संघर्ष समितीच्या वतीने वर्ष 2015 मध्ये सरकारने गुरुद्वारा ॲक्ट 1956च्या कलम 11 मध्ये जे संशोधन केला होता तो संशोधन लोकशाहीच्या विरुद्ध होता। त्या संशोधनाच्या आधारे गव्हर्नमेंटने अध्यक्ष निवडण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवला आणि ते लोकशाही विरुद्ध आहे। गुरुद्वारा बचाव संघर्ष समिती 10 वर्षापासून लढत आहे, शीख समाज लढत आहे। एक वेळ अशी आली संत महापुरुष गुरुद्वाऱ्यावर अरदास करून पंचप्यारे साहेबांना रस्त्यावर उतरले, भूतोना भविष्य झालं, तरी पण या सरकारला जाग येत नाहीये। शीख समाजामध्ये मोठा रोष आहे। 3 जुलै रोजी आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत सरकारनं आम्ही चेतावणी दिलेली आहे। या पावसाळी अधिवेशनमध्ये या विषय निर्णय घेऊन संशोधन रद्द करावं। नांदेडचे स्थानिक जे शीख आहे याच ॲक्टमध्ये आमची संख्या 10 ते 11 करावी, कारण आमच्या संख्याबळ नाही। 56 पासून आतापर्यंत 2च अध्यक्ष आमचे झाले। आमचे अध्यक्ष असावे, कारण आमच्या पुरखांचा खूप मोठा योगदान आहे गुरुद्वाराला वाचवण्यासाठी, मोठं करण्यासाठी। ते आमची माग आहे आणि मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणतीही तुम्ही नवीन ॲक्ट किंवा नवीन प्रशासकीय समिती आमच्यावर लादू नका, आम्हाला ते मान्य राहणार नाही। 11 जुलै 2025 अगोदर पावसाळी अधिवेशनमध्ये हे निर्णय घ्या, अन्यथा 10 तारखेला संत महापुरुष यांचा आशीर्वाद घेऊन गुरुद्वारेकडून आम्ही 2-3 बस भरून मुंबईकडे रवाना होत आहोत। आझाद मैदान येथे मुंबई 11 तारीख आम्ही असंच धरणं आंदोलन करू। त्यापुढे 15 तारखेपासून साखळी उपोषण नांदेडमध्ये करू। सरकारला आमची ही चेतावणी आहे।